नमस्कार, मी लक्ष्मीकांत रुईकर न्यूज अँड व्ह्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। सुरेश कुटे यांनी सर्वसामान्य ठेवीदार किंवा त्यांचे ज्ञानराधा पतसंस्थेचे ग्राहक, कर्मचारी, अधिकारी यांचीच फसवणूक केली आहे असं नाही, तर अनेक प्लॉटिंगचा व्यवसाय करणारे व्यावसायिक असतील, बिल्डर असतील किंवा खाजगी सावकारकी करणारे काही सावकार असतील, यांना देखील करोडो रुपयांना फसवले हे आता हळूहळू स्पष्ट होऊ लागले। म्हणजे बीड जिल्ह्यातील किंवा एकट्या बीड शहरातील एक 15, 20, 25 फार झालं तर 50 अशा लोकांची यादी आमच्या हातात आलेली आहे की ज्यांचे 5 कोटी रुपयापासून ते 60 कोटी रुपयापर्यंत कुटेंच्या ज्ञानराधामध्ये ठेवलेले आहेत। आता हे लोक कोण आहेत? म्हणजे एका जो व्यक्ती गेल्या 15-20 वर्षापासून आपल्या 1-2 सहकार्यांसह बीड शहरातील गिराम तरफ असेल, खोड तरफ असेल, पिंगळे तरफ असेल किंवा बलगुजार असेल, या पट्ट्यामध्ये जमिनीचे व्यवहार करतो, प्लॉटिंगचे व्यवहार करतो। म्हणजे ज्या व्यक्तीमुळं बीड शहराच्या आसपासचा भाग किंवा ज्या दोघा तिघांमुळे बीड शहराच्या आसपासचा भाग हा थोडाफार प्रसिद्धीस आला म्हणा किंवा थोडाफार डेव्हलप झाला म्हणा, त्या 2-3 जे कोणी बिल्डर आहेत किंवा प्लॉटिंग करणारे आहेत त्यांचे एवढ्या चिठ्ठीवर 56 ते 60 कोटी रुपये सुरेश कुटे यांच्याकडे ठेवलेले आहेत। त्यांचे जे का पार्टनरचे सुद्धा 12-13 कोटी रुपये या सुरेश कुटेंच्या पतसंस्थेमध्ये ठेवलेले आहेत। छोटे मोठे जे कोणी पलट्या करणारे किंवा गाड्या घोड्यांचा व्यवहार करणारे, जुन्या गाड्या घेऊन नव्या गाड्या देणारे, अशी जी कोणी आहेत त्यांचे सुद्धा किमान 50 लाखापासून 5 कोटी रुपयापर्यंत कुटे महाशयांनी हडप केलेले आहेत। पण आता हे ठेवताना या लोकांची एवढी काय मजबुरी होती असं जर का आमच्या प्रेक्षकांना प्रश्न पडला, तर त्याचं उत्तर असं आहे की हा जो पैसा आहे ना, हा काळा पैसा आहे। मला थोडक्यात म्हणजे याचा इन्कम टॅक्स भरायचा नाहीये, याचं कुठलंही लिखापडी करायची नाहीये आणि आलेत पैसे, मग काय करायचं? ठेवा ज्ञानराधामध्ये। बरं, ज्ञानराधाचा व्याजदर हा सर्वसामान्य ग्राहकासाठी, सर्वसामान्य ठेवीदारासाठी एक होता आणि अशा मोठ्या जे कोणी गब्बर बकरे आहेत, बकरेच म्हणावं लागेल कारण की या बकऱ्यांना कुटेंनी चांगलंच हलाल करण्यापर्यंत आणले, त्यामुळं या बकऱ्यांसाठी जो रेट होता ना तो 13% ते 19% होता। म्हणजे विचार करा, या लोकांना 1 कोटी रुपयाला जर का 19% व्याज जर का भेटत असेल तर महिन्याला व्याज किती भेटते? आणि मग हे कशाला चिंता करतील? बरं, पैसे कसे आहेत? 10 रुपयाची जमीन घेतली 1 एकर, त्याच्यामध्ये लेआउट आणि प्लॉटिंग केली आणि ती 100 रुपयाला विकली, प्रॉफिट झालं 90 रुपये, त्यातलं 3-4 पार्टनरने मिळून 20-20 रुपये वाटून घेतलं आणि ज्ञानराधाच्या मड्यावर नेऊन घातलं। अशा पद्धतीनं कारभार झालेला आहे आणि त्याच्यामुळं मार्केट पूर्णपणे शांत आहे। आणखी एक वर्ग आहे ज्यांचा पैसा हा ज्ञानराधामध्ये मोठ्या प्रमाणात अडकला आणि तो वर्ग कोण आहे? तर ज्यांचे शेत किंवा ज्यांची जागा ही नॅशनल हायवेमध्ये किंवा रेल्वेमध्ये गेली। म्हणजे बीड शहरातील असा एकही भाग नाहीये की ज्या भागात रेल्वेमध्ये पैसा गेलेला किंवा रोडमध्ये पैसा गेलेला गुंठामंत्री नाहीये। अशा अनेक गुंठामंत्र्यांनी आणि त्यांच्या कुटुंबियांनी ज्ञानराधामध्ये करोडो रुपये ठेवी ठेवलेले आहेत। बरं, एवढंच नाही, हे सगळे मोठाले लोक झाले की ज्यांच्या ठेवी ज्ञानराधाने घेतल्या किंवा ज्यांना जास्त व्याजाचं आमिष दिलं आणि त्यांची लुबाडणूक केली, फसवणूक केली किंवा त्यांच्या पैशाचा जीवावर आपल्या अनेक इंडस्ट्रीज उभा केल्याचं कागदावर दाखवलं। आता दुसरा एक म्हणजे आम्ही 4-5 भाग केल्यानंतर आता जी काही इन्फॉर्मेशन ग्रामीण भागातून, शहरी भागातून येते, त्यामध्ये एक इंटरेस्टिंग गोष्ट अशी आहे की कापूस वेचणी सुरू झाली, तूर काढणी सुरू झाली किंवा सोयाबीन जर का काढायला सुरुवात झाली किंवा इतर कुठली पिकं म्हणजे ऊसाच्या काढणीला जर का सुरुवात झाली, तर
कुटेंचे मॅनेजर पासून ज्ञानराधाचे मॅनेजर पासून ते शिपायापर्यंत अनेक लोक ग्रामीण भागात फिरायचे. म्हणजे पिंपळनेरचा पट्टा असेल, बहिरवाडीचा पट्टा असेल, तिकडे ताडसोन्याचा पट्टा असेल, गाठसावळीचा भाग असेल, वडवणीचा भाग असेल, धारूरचा भाग असेल, अगदी माजलगाव गेवराईचा पूर्ण गोदा काठ असेल, इकडे शिरूरचा भाग असेल किंवा आष्टी पाटोदा जामखेड कर्जत, इकडे अंबाजोगाई परळी, या भागात जे जे शेतकरी हे त्यांचा माल विक्रीसाठी आणतात आणि 4 पैसे गाठीला ठेवतात, त्या शेतकऱ्यांना भल्या पहाटे सकाळी 6 वाजता 7 वाजता जाऊन या कुटेंच्या लोकांनी उठून त्यांना सांगितलेले की घरी पैसा ठेवला तर कशी रिस्क आहे, चोऱ्या माऱ्या होतील, तेव्हा तुमच्याकडून खर्चून जाईल, तुमचे काही लोकांना व्यसन आहे त्यामुळे व्यसनात पैसा जाईल, मग त्यापेक्षा आमच्याकडे ठेवा, आम्ही तुम्हाला 12, 13, 14% व्याज देतोय आणि घरपोच सेवा देतोय. या आमिषाला सुद्धा हजारो शेतकरी बांधव, शेतमजूर बांधव किंवा व्यापारी बांधव हे बळी पडले आणि या सगळ्यांचा जवळपास 2 ते 2.5 3 कोटीचा जो काही ठेवींचा माल होता हा कुटेंनी स्वतःच्या उद्योगात वापरला. आता कुणी कुणी पैसे ठेवलेले, कुणाकुणाचे पैसे हे कुणी सांगत नाही, पण पत्रकार म्हणून गेल्या 7-8 महिन्यात ज्या ज्या लोकांनी आमच्याकडे सहजपणे विषय काढले किंवा आमच्यापर्यंत आले आणि आम्हाला जरा मदत करा, पत्रकार आहात तुम्ही तर कुठे तुमचं ऐकू शकतात, कुठे कुणाचंच ऐकायला तयार नाहीत. म्हणजे जे काही आईबापाने नाव कमवलं होतं, ज्ञानोबा नथुबा कुटे हे जे एक नाव होतं ना, आणि ज्या आई वडिलांच्या नावावरून ज्ञानराधा हे नाव ठेवलं ना, त्या दोघांचंही नाव पुरतं धुळीला मिळवलंय या कुटेंच्या कुटाण्यामुळं. आणि हरकत नाही, ज्याने त्यांनी व्यवसाय करावा, व्यवसायामध्ये 19-20 होत असतं, थोडाफार जर का कुठं फटका बसला तर त्यातून सावरण्यासाठी एखादा दुसरा असा एक व्यवसाय पाहिजे ज्यामुळं, ज्याला पूरक व्यवसाय म्हणतील, ज्यामुळं एखादं आर्थिक नुकसान जर का झालं किंवा मंदी आली तर त्यातून बाहेर पडता यावं. पण कुटेंनी जे काही 40, 42, 43 उद्योग उभा केले त्यातले 20 उद्योग तर कागदावर होते, त्यामुळे तिथून उत्पादन किंवा तिथून पैसा येण्याचे काही संबंधच नव्हते. आणि जे 23 उत्पादनं सुरू होते ते सुद्धा आतबट्ट्याचा व्यवहार होता. त्यासाठी देखील मोठमोठ्या नॅशनलाइज बँका असतील किंवा सहकारी बँका असतील किंवा कोऑपरेटिव्ह सोसायटीज असतील यांच्याकडून करोडो रुपयांचं कर्ज हे कुटेंनी घेतलेलं होतं. म्हणजे ठेवीदारांच्या ठेवीवर डल्ला मारतानाच नॅशनलाइज बँका, सहकारी बँका यांना देखील हजारो कोटी रुपयांना चुना लावण्याचं काम या कुटे महाशयांनी केलेलं आहे. आता हे कुटे कुठं आहेत, ते भारतात आहेत की भारत सोडून जाणार आहेत या चर्चा सुरू आहेत. आणि त्यांनी 21 मेची तारीख दिलेली होती ती टळून आज जवळपास 5 ते 6 दिवसांचा कालावधी लोटलेला आहे. तरी सुद्धा कुटेंकडून एक छदामही मिळण्याची शक्यता नाहीये. कृपया म्हणजे जे ठेवीदार आशा लावून आहेत त्यांनी एक गोष्ट लक्षात घ्यावी की एवढ्या लवकर कुटेंकडून रुपयाही मिळण्याची अपेक्षा ठेवू नका. आणि तुम्हाला कुटे हे वारंवार जर का तारखा देत असतील तर ते फसवणूक करतायत हे लक्षात ठेवा. कुटेंची एकही प्रॉपर्टी आज तरी विकली जाण्याची शक्यता नाहीये. कुटेंना कुठलंही फॉरेन बँकेकडून लोन मिळण्याची तसूभरही शक्यता नाहीये. आणि त्यांना जर का लोन भेटलं तर ते तिरुमला किंवा कुटे ग्रुपला भेटणार आहे, जो पैसा त्यांना ज्ञानराधामध्ये वापरता येणार नाहीये. आणि त्यामुळं कुटे जे वेड्यात काढण्याचे उद्योग करतायत त्यावर विश्वास ठेवू नका. आम्ही ग्राहकांना घाबरवून टाकण्यासाठी किंवा त्यांच्या मनात भीती निर्माण करण्यासाठी हे बोलत नाहीये. जी वस्तुस्थिती आहे ती मांडणं आमचं काम आहे आणि ती स्वीकारणं ग्राहकांचं किंवा ठेवीदारांचं काम आहे. न्यूज अँड व्ह्यूजचे व्हिडिओ आवडत असल्यास लाईक करायला, शेअर करायला आणि हो, न्यूज अँड व्ह्यूज या तुमच्या हक्काच्या चॅनलला, यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.